मित्रांनो, अतिशय धक्कादायक अशी बातमी आपल्या समोर आलेली आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। मंगेशकर कुटुंबियाचं संगीत क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे। पाठीमागच्या कित्येक दशकापासून संगीत क्षेत्राची सेवा या कुटुंबाकडून केली जात आहे, होत आहे। मंगेशकर कुटुंबातील 4 बहिणीपैकी 2 बहिणींना आपलं आडनाव पुढे कंटिन्यू केलं, ज्यामध्ये लता मंगेशकर या अविवाहित होत्या। त्यांनी लग्न केलं नव्हतं, त्यामुळे आपलं माहेरकडलं आडनाव मंगेशकर हे आयुष्यभर त्यांनी पुढे वापरलं। त्यानंतर उषा मंगेशकर यांनी सुद्धा त्यांचं आडनाव पुढे कंटिन्यू केलं। परंतु आशा भोसले यांच्या भोसले या आडनावापाठीमागची काय कहाणी आहे तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। मित्रांनो, आशा भोसले यांनी वयाच्या अगदी 16व्या वर्षी पळून जाऊन लग्न केलं होतं, ते म्हणजे गणपत भोसले या व्यक्तीसोबत। आता गणपत भोसले हा व्यक्ती कोण होता, तर तो होता लता मंगेशकर यांचा सेक्रेटरी। म्हणजे हा व्यक्ती लता मंगेशकर यांच्याकडे कामासाठी होता। लता मंगेशकर यांना या व्यक्तीला चांगलं ओळखत होती आणि या नात्याला लता मंगेशकर यांचा विरोध होता। विरोध असून सुद्धा आशा भोसले यांनी या व्यक्तीसोबत लग्न केलं। लग्न झाल्यामुळे असं घडलं की लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे संबंध खराब झाले। इतकंच नाही तर लता मंगेशकर यांनी आशा भोसले यांच्यासोबत बोलणं सुद्धा टाळलं। एक मुलगी आणि 2 मुलं अशी अपत्ये आशा भोसले यांना झाली। खूप मोठे स्वप्न रंगून आशा भोसले यांनी हे लग्न केलं होतं, परंतु काही वर्षातच आशा भोसले आणि गणपत भोसले यांच्या नात्यामध्ये कटुता यायला सुरुवात झाली। गणपत भोसले यांच्याकडून छळाला सुरुवात झाली। एका पुस्तकामध्ये आशा भोसले यांनी असं नमूद केलेलं आहे की गणपत भोसले यांनी आशा भोसले यांच्यावर हात उगारलेले आहेत। त्यांच्या फॅमिलीकडून, कुटुंबाकडून सुद्धा आशा भोसले यांना त्रास झालेला आहे। कारण गणपत भोसले यांच्या कुटुंबाला अशी व्यक्ती नको होती जी गायन क्षेत्रातली आहे, गाणारी आहे। त्यामुळे कुटुंबाकडून तसेच गणपत भोसले यांच्याकडून आशा भोसले यांचा छळ सुरू होता। हा संसार जवळपास 10 ते 11 वर्ष गेला आणि शेवटी आशा भोसले यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला या नात्यातून बाहेर पडायचं। शेवटी 10 ते 11 वर्षांनी आशा भोसले आणि गणपत भोसले या वेगळे झाले। आशा भोसले त्या पुस्तकात असं सुद्धा नमूद करतात की तो काळ इतका कठीण होता की आशा भोसले यांनी त्या काळामध्ये आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न केला। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपण ज्यांना आज लिजंड समजतो त्यांना सुद्धा कशा पद्धतीच्या कठीण काळातून जावं लागलं। गणपत भोसले यांच्यापासून वेगळं झाल्याच्या नंतर आशा भोसले यांनी दुसरा विवाह केला, ते म्हणजे R.D. बर्मन सोबत। R.D. बर्मन हे संगीतकार होते आणि यांच्यासोबत त्यांची ओळख ऑलरेडी 5 ते 10 वर्षापासून होती। त्यांच्यासोबत आशा भोसलेने ऑलरेडी भरपूर गाणे गायली होती। परंतु या लग्नाला सुद्धा R.D. बर्मनच्या आईचा विरोध होता। त्यांची आई असं म्हणाली होती की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या लग्नाला मी मान्यता देणार नाही। म्हणजे अशा पद्धतीने आशा भोसले यांचा संघर्ष हा चालूच होता। म्हणजे त्यांचं वैवाहिक आयुष्य हे खडतर होतं। इतकंच काय तर एका मुलाचा कॅन्सरनं मृत्यू झाला, एका मुलीने आत्महत्या केली। सध्या एक मुलगा आशा भोसले यांना आहे। मित्रांनो, आशा भोसले यांचा जो प्रवास होता तो नक्कीच खडतर होता, संघर्षमय होता। तरीसुद्धा त्यांनी या संघर्षातून वाट काढत आपलं योगदान संगीत क्षेत्राला दिलेलं आहे। स्वतःची बहीण म्हणजेच लता मंगेशकर एका मोठ्या स्थानावर आहे, प्रचंड लोकप्रिय आहे, तरीसुद्धा आपली एक वेगळी ओळख तयार करायला आशा भोसले कमी पडलेल्या नाही आहेत। आशा भोसले यांची पर्सनल लाईफ अतिशय खडतर होती, तरीसुद्धा त्यांनी आपली प्रोफेशनल लाईफ, गायन क्षेत्रातले योगदान कुठेही कमी पडू दिलं नाही। आशा भोसले यांनी आपल्या गायनाची, आपल्या करिअरची सुरुवात अगदी 8 ते 10 वर्षाची असताना सुरुवात केली होती आणि आज हा प्रवास येऊन थांबलेला आहे। आज त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। असं म्हटलं जातं की मोठ्या लोकांचे दुःखसुद्धा मोठे असतात। ज्यांना आपण लिजंड समजतो त्यांची सुद्धा दुःख काही कमी नसतात, त्यांच्या वाट्याला सुद्धा संघर्ष भरपूर असतो। मित्रांनो, आशा भोसले यांच्या बाबतीत तुमच्याही काय आठवणी असतील, तुमच्या काही भावना असतील, व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। थांबूयात। धन्यवाद।